बुद्धं शरणं गच्छामि। आता आपण सर्वजण बुद्ध वंदना करूया। पंचांग प्रणाम। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। त्रिशरण। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा, बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वखातो भगवता धम्मो, धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो, संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पंचशील। पाणातिपाता वेरमणि, सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि, सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि, सिक्खापदं समादियामि। मूसावादा वेरमणि, सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्ज पमादठाणा वेरमणि, सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्ध पूजा। वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्ततिं, पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे। या वर्ण, गंध आणि गुणांनी युक्त अशा पुष्पमालांनी मी मुनींद्राच्या कमलचरणांची पूजा करतो। पूजेमि बुद्धं कुसुमेन ननेन, पूयेन मेत्तेन लभामि मोक्षं। पुष्पं मिलायति यथा इदं मे, कायो तथा याति विनाशभावं। या पुष्पांनी मी बुद्धाला पूजितो, या पुण्याने मला निर्वाण लाभेल। हे पुष्प जसे कोमेजून जाते त्याप्रमाणे माझे शरीर विनाशाकडे जाईल। घनसार परित्तेन दीपेन तमधंसिना,
तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं. अंधाराचा नाश करणाऱ्या, सर्वव्यापी स्वच्छ प्रकाश देणाऱ्या या दीपाप्रमाणे अज्ञान अंधकाराचा नाश करणाऱ्या तिलोक्य दीप अशा बुद्धाची मी पूजा करतो. सुगंधिकाय वदनं अनंतगुणगंधिना सुगंधिनाहं पूजयामि तथागतं. अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्य मिसळलेल्या या गंधाने ज्याचे शरीर व मुख सुगंधी आहे अशा भगवंताची मी पूजा करतो. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातुवो धातुगभ्ये लंकायं जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च थूपे. बुद्ध, धम्म, संघ ह्यांना तसेच लंका म्हणजेच श्रीलंका, जम्बूद्वीप म्हणजेच भारत, त्रिदशपूर, नागलोक येथील स्तूपामधून बुद्धांच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करतो. सब्बे बुद्धस्य बिंबे सकलदसदिसे केसलो मादिधातु वन्दे. सब्बेपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि. सर्व 10 दिशांमधून जितकी बुद्धांची रूपे आहेत तसेच बुद्धांच्या शरीराचे केश इत्यादी अवशेष स्थापलेले आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करतो. वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा. सर्व ठिकाणी बसवलेल्या चैत्यांना, बुद्ध शरीराच्या अवशेषांना, बोधिवृक्षाला मी वंदन करतो. ही सर्व बुद्धांचीच रूपे आहेत. ती रतन वंदना, बुद्ध वंदना. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसदम्म सारथी सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति. बुद्धं यावजीवितं शरणं गच्छामि. अरहंत म्हणजेच जीवनमुक्त, तसेच सम्यक संबुद्ध म्हणजेच संपूर्ण जागृत, विद्या आणि आचरणांनी युक्त, तसेच सुगती म्हणजेच निर्वाण प्राप्त केलेले असे दमनशील पुरुषांचे सर्वश्रेष्ठ सारथी आणि मानवाला सुमार्गावर नेणारे अनुशासक शास्ता असे भगवान बुद्ध आहेत. अशा भगवान बुद्धाचे मी जन्मभर अनुसरण करण्याचा निर्धार करीत आहे. ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वंदामि सर्वदा. पूर्वी होऊन गेलेले, भविष्यात होणारे व सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बुद्धांना मी वंदन करतो. नत्थी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमंगलं. मला दुसरे कोणतेही अनुसरणीय स्थान नाही. बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण आहेत. या सत्य उच्चारानेच माझे जय मंगल होवो. उत्तमंगेन वंदेहं पादपंसुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममं. बुद्धाच्या पवित्र चरण धुळीस मस्तक वाकवून मी वंदन करतो. बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर त्याबद्दल भगवान बुद्ध मला क्षमा करो. यं किंची रत्नं लोके विज्जति विविधा पुथु रत्नं बुद्ध समं नत्थि तस्मा सोत्थि भवन्तु मे.
ह्या विश्वात जी निरनिराळ्या प्रकारची रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही, अशा रत्नाने माझे कल्याण होवो. यो सन्निसिन्नो वरबोधी मुले मारं सस्यनं महतीं विजेत्वा संबोधिमागच्छि अनंतयाणो लोकोत्तमोतं प्रणमामि बुद्धं. ज्याने बोधिवृक्षाखाली बसून मार म्हणजेच कामदेव याचा त्याच्या अफाट सेनेसह पराभव केला, अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने बुद्धत्व प्राप्त केले व जो सर्व जगात श्रेष्ठ आहे, अशा भगवान बुद्धाला मी नमस्कार करतो. भीमस्तवन. सकलविज्जं विधुरयानं देवरूपं सुजीवो निमलचक्षुगभीरघोषं घोरवर्णं सुकायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेमं विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि. भीमरावं सरामि. भीमरावं सरामि. तीरतन वंदना, बुद्ध वंदना. इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसदम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति. बुद्धं यावज्जीवितं शरणं गच्छामि. ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं. एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंसुवरुत्तमं. बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम. यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुथु. रतनं बुद्धसमं नत्थि तस्मासोत्थि भवन्तु मे. यो सन्निसिन्नो वरपोथि मूले मारं सस्यनं महतीं विजेत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयाणो लोकोत्तमोतं प्रणमामि बुद्धं. धम्मवंदना. स्वखातो भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको एहिपस्सिको ओपनायिको पच्चतं वेदितव्यो वियोहिति. धम्मं यावज्जीवितं शरणं गच्छामि. ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं. एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरं. धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम. यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुथु. रतनं धम्मसमं नत्थि तस्मासोत्थि भवन्तु मे. अट्ठङ्गिको अर्यपथो जनानं मुखं पवेसा उजुको वमग्गो. धम्मो अयं सन्तिकरो पणितो नियानिको तं प्रणमामि धम्मं. संघवंदना.
सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुण्येयो पाहुण्येयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाति सङ्घं यावज्जीवितं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पच्चुपन्ना च ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं च त्रिविधोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम यं किञ्चिरत्नं लोके विज्जति विविधा पुथु रत्नं सङ्घसमं नत्थि तस्मात्सोत्थि भवन्तु मे सङ्घो विशुद्धो वरदक्षिणेयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहीनो गुणेहीनेके हि समिद्धिपत्तो अनासवो तं प्रणमामि सङ्घम्। परित्राण पाठ। विपत्तिपटिविहाय सर्वसम्पत्तिसिद्धिया सर्वरोगविनाशाय भवेदीर्घायुदायकं सर्वदुःखविनाशाय भवे निब्बाणसन्तिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परित्थवृथमङ्गलं समन्ताचक्रवालेषु अत्रागच्छन्तु देवता सद्धम्ममुनिराजस्य शृण्वन्तु सद्गमुखदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता ये सन्ता चित्ताति शरणं एत्थं लोकं तरेवा भूम्मा च देवा गुणगणगहन व्यावता सर्वकालम् एते आयन्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तु सन्तोषहेतुं मुनिवरवचनं सोतु मग्ग सुमग्ग सर्वेषु चक्रवालेषु यक्षा देवा च ब्रह्मणो यं अम्हेहि कतं पुयं सर्वसम्पत्तिसाधकं सर्वे तं अनुमोदित्वा समग्रा शासनरता प्रमादरहिता होन्तु आरक्षासु विशेषतो शासनस्य लोकस्य बुद्धि भवतु सर्वदा शासनमपि च लोकञ्च देवा रक्षन्तु सर्वदा सद्धिं सुखी होन्तु सर्वे परिवारे हि अत्तनो अनिद्या सुमना होन्तु सह सर्वे हि यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अज्ञतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कनटकतो वा नखत्ततो वा जनपदरोगतो वा असत्थमतो वा असन्दिठितो वा असत्पुरुषतो वा चण्डहत्थि असमिगगोण कुक्कर अहिविच्छिका मणिसप्पदिपि अच्छतरच्छ सुकरमहिषयखरखसादिः नानाभयतो वा नानारोगतो वा नाना उपद्रवतो वा
सब्बे आरक्षं गणन्तु। महामंगल सूक्त। बहुदेवा मनुष्या च मङ्गलानि अचिन्तयन् अकङ्क्षमानासोत्थानं ब्रूहि मङ्गलम् उत्तमम्। असेवनाच बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानाम् एतं मङ्गलम् उत्तमम्। पतिरूपदेशवासो च तुभ्ये च कतपुण्यता अत्तसम्मापणिधि च एतं मङ्गलम् उत्तमम्। बाहुसज्जं च सिप्पं च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलम् उत्तमम्। माता पितु उपट्ठानं पुत्रदारस्य सङ्गहो अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलम् उत्तमम्। दानं च धम्मचर्या च ज्ञातकानां च सङ्गहो अनवज्जानि कम्मानि एतं मङ्गलम् उत्तमम्। आरति वीरति पापा मज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलम् उत्तमम्। गार्वो च निवातो च सन्तुष्टिः च कथंयुता कालेन धम्मश्रवणम् एतं मङ्गलम् उत्तमम्। खन्ति च सोवचस्सता समणानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलम् उत्तमम्। तपो च ब्रह्मचर्यं च आर्यसच्चानदर्शनं निब्बाणसच्छिकिर्या च एतं मङ्गलम् उत्तमम्। फुट्ठस्य लोकधम्मे हि चित्तं यस्य न कम्पति अशोकं विरजं क्षेमं एतं मङ्गलम् उत्तमम्। एतादृशानि कृत्वान् सर्वथं अपराजिता सर्वथं सोऽथिं गच्छन्ति तं तेषां मङ्गलम् उत्तमम्। जय मंगल अट्ठगाथा। बाहुं सहस्रमभिनिमित साउधन्तं गिरिमेखलम् उदित घोरससेनमारं दानादिथं विधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। मारातिरेकमभियुज्झित सपरतिं घोरं पनालवकमखमथथयखं खन्ति सुदन्तविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। नालागिरिगजवरम् अतिमत्तभूतं दावाग्निचक्रमसनीव सुदारुणन्तं मेत्तम्बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। उक्षिप्तखड्गमतिहत्थसुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तम् इत्थिभिशङ्खतमनो जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। कत्वान कट्ठमुदरम् इव गभीनीया चिञ्चाय दुःठवचनं जनकाय मध्ये सन्तेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि।
सच्चं विहाय मतिसच्चकवादकेतुं वादाभिरोपितमनं अति अन्धभूतं पय्यापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विविधं महिद्धिं पुत्तेन थेरभुजगेन दमापयन्तो इत्थुपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुःखाहदिठ्ठिभुजगेन सुदट्ठहत्थं ब्रह्मं विशुद्धिजुतिमेत्थिबकाभिधानं याणागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एतापि बुद्धजयमङ्गल अट्ठगाथा यो वाचको दिनदिने सरते मतन्दी हित्वाननेकविविधानि चुपत्तवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरोसपय्यो. शेवटी तथागताने आपल्या भिक्षू संघास व आपणासही लोककल्याणाच्या दृष्टीने जो महत्त्वाचा संदेश दिला त्याचेही स्मरण ठेवणे आणि पालन करणे आवश्यक आहे. बुद्धांचा आदेश. चरथ भिक्खवे चारिकं चर्मानो बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्थाय हिताय लोकानुकंपाय देसेथ भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मत्स्य कल्याणं पर्युसान कल्याणं सार्थं सव्यजनं केवल परिपुण्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं पकासेथ. हे भिक्षूंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, आर्थिक लाभाच्या हितासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी आपण सदैव चालत राहा, चारिका करीत राहा. हे भिक्षूंनो, आपण सर्व लोकांना धम्मोपदेश करीत राहा की जो सुरुवातीलाही कल्याणकारी आहे, मध्येही कल्याणकारी आहे, तर शेवटीही कल्याणकारी आहे. तसेच सार्थ शब्द रत्नांनी परिपूर्ण, सर्व अर्थांनी परिपूर्ण, परिशुद्ध अशा या धम्मास आपण सदैव प्रकाशित करीत राहावे, त्यात खंड पडू देऊ नये. जय भीम.